प्रसारमाध्यमातून बातमी होती की एक तिकिटांचा काळा बाजार किंवा त्या ठिकाणची काय अव्यवस्था या संदर्भातलं त्या अनुषंगाने ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जस्टिस साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची एक संयुक्त मीटिंग झाली की अशा पद्धतीने ट्रस्टची बदनामी किंवा धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडू नये त्या अनुषंगाने सर्वांनी सक्त सूचना दिल्या होत्या. आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक कुलकर्णी असतील, गावित असतील, त्या सर्वांना आम्ही देखील सूचना दिल्या. SP साहेबांच्या आदेशाने ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारे नियंत्रित आणल्या पाहिजे असे स्पष्ट आदेश असल्यामुळे आम्ही एक गोपनीय यंत्रणा तयार केली होती. त्या यंत्रणेमार्फत माहिती घेतली की मंदिर परिसरामध्ये काही लोक काळ्या बाजारात म्हणजे चढ्या भावाने तिकीट विक्री करतात की जे VIP पास असतात, ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना ती जी लाईन आहे त्यांची मंदिराची तिच्यावरती 7,000 वर तिकीट संपल्यानंतर ती बंद होते. म्हणजे त्या लोकांना तो देखील एक मनस्ताप होतो. परंतु ही जे काही रॅकेट होते हे लोक आपल्या पद्धतीने मंदिराच्या वेबसाईटवर जाऊन ते तिकीटं बुक करून घेत होते. त्या ठिकाणी जवळपास ते 12 अंकी जो डिजिट कोड आहे तो देखील चुकीचा टाकून आणि दुसरे नाव चुकीचे टाकून स्वतःच्या नावाने स्वतःच्या मोबाईलवरून अशा प्रकारे तिकीटं बुक केल्यामुळे भाविकांना तिकीट उपलब्ध राहत नव्हते. आणि ज्यानंतर भाविक एकदा इथं त्र्यंबकमध्ये आल्यानंतर त्याला तिकीट मिळत नाही म्हणून तो असा विचार करतो की लांबून आलो तर आपण तिकीट भेटलंच पाहिजे. तर ह्या लोकांच्या भावनेचा विचार करून ह्या लोकांनी ते तिकीटं चढ्या भावाने बाजारात विकण्याची यांची प्रक्रिया होती, म्हणजे मंदिर परिसरामध्ये. अशी बातमी पूर्णपणे कन्फर्म झाल्यानंतर काल रोजी आम्ही गुप्त याच्याने पंचसाक्षीदार वगैरे घेऊन त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले लोक होते त्याच्यापैकी प्रमुख जो ढोले होता त्या ढोलेला त्या ठिकाणी सर्वप्रथम ताब्यात घेतल्यानंतर दिलीप ढोले नावाचा त्याला या पद्धतीने पूर्णपणे कशा पद्धतीने तुम्ही हे करतात मोबाईल त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. त्यांचे मोबाईलच्या ॲपवरनं असं दिसून आलं आहे की त्यांचा 5-7 लोकांचा एक ग्रुप होता खटल नावाचा. त्या खटल नावाच्या ग्रुपमधून ते एकमेकाला कम्युनिकेट करत आहेत. 5 लोक ह्याच पद्धतीने काम करत होते की तू आज एवढे 800 जमा कर, तू 1500 तिकीट हे कर, अशा पद्धतीने त्यांचं कोड लँग्वेज होतं ते देखील आम्ही सीज केलेलं आहे. काही त्यांचे नॉमेनक्लेट केले त्यांनी. एखाद्याचं नाव आहे तर शेवटचं नाव असेल त्याचं नाव बंडे असेल तर B स्टँड फॉर केलेलं आहे, दिलीप स्टँड फॉर D, अशा प्रकारे त्यांचं ग्रुपमध्ये कम्युनिकेशन आहे. त्या कम्युनिकेशन आधारे आमची पूर्ण खात्री झाली की हे लोक तिकीट अशा पद्धतीने उपलब्ध करून घेतात आणि येणाऱ्या भाविकांना चढ्या भावाने विकतात. ही खात्री झाल्यानंतर या पद्धतीने गुन्हा FIR दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व जे आरोपी त्यांच्याकडचे मोबाईल जप्त केलेले आहे. त्यांच्याकडे जे तिकीट जमा होतात, तिकीट काढतात त्या ऑनलाईन तिकीट लोकांना जे 200चं तिकीट असेल ते तिकीट त्यांना 500-400 सोयीनुसार ते लोकांच्या भावना बघून त्याची गरज बघून त्या पद्धतीने विकत होते अशी पूर्णपणे खात्री झाली आहे. जवळपास त्यांनी आमच्या याच्याप्रमाणे सध्या त्यांच्या मोबाईलवरनं बघितल्यानंतर 1648 अशा प्रकारचे तिकीट ऑनलाईन त्यांनी आपल्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने खोटे 12 अंकी डिजिट दाखल करून ते प्राप्त केलं दिसून येत आहे. या अनुषंगाने इतर देखील काही लोकांनी अशा प्रकारची युक्ती वापरली असेल त्याचा देखील सखोल तपास सुरू आहे. आणि ह्या वेबसाईटवर जात असताना मंदिराच्या वतीने की जी वेबसाईट आहे तिला असलेले लॉकिंग, त्याला असलेली सिक्युरिटी हे ॲस्पेक्ट देखील या पद्धतीने आम्ही आता चेक करणार आहोत. त्यांच्याकडे ज्या ठिकाणी जेवढे लॉगिंग झालेले आहेत ज्यांचे ऑनलाईन त्यांचंसुद्धा आम्ही व्हेरिफिकेशन करणार आहोत. आणि ह्या आरोपीकडनं अजून जवळ आता मान्यतेनं ताब्यात घेतल्यानंतर कोर्टासमोर हजर करून एक विशिष्ट पद्धतीने PCR भेटल्यानंतर अजून काही त्यांचे सहकारी आहेत का, हे किती दिवसापासून चालू होतं याचा देखील सखोल तपास आम्ही आमच्या तपासात करणार आहोत. आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास 5000 भाविकांना आतापर्यंत त्यांनी आतापर्यंत अजून पुढे वाढणार आहे. तर या पद्धतीने लोकांना त्यांनी तिकीटं विक्री केलेली आहेत की जी ऑथेंटिसिटी नाही आहे. वास्तविक ते तिकीट हे नॉन ट्रान्सफरेबल आहे. त्या व्यक्तीच्या नावाने त्यानेच ते केलं पाहिजे अशा पद्धतीने सिस्टीम असताना देखील दुसऱ्याकडे ट्रान्सफर झालेले आहेत. हा देखील एक सिस्टीममधला भाग आहे. त्याच्यावर देखील आम्ही तपास करत आहोत. आणि एकंदरीत जे भाविक असतील या भाविकांना देखील आमची विनंती राहील की आपण अशा प्रकारे तिकीट विक्री घेतात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऑथेंटिसिटी नाही आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील या सूचना करण्यात येणार आहे याच्यानंतर की त्याची जी वेबसाईट आहे ती कशी फुलप्रूफ राहील हे देखील त्या अँगलनं ते काम करतील अशी अपेक्षा आहे. सर, हे आरोपी जे आपण घेतले जातात हे स्थानिक आहेत का, नेमकं यांची काय पार्श्वभूमी? सर्व स्थानिकच आहे. ते परिसरातलं जे पेगारवाडी वगैरे सर त्र्यंबक परिसरातले आपले स्थानिक आहेत, बाहेरचे नाही आहेत. आरोपींची हिस्ट्री म्हणजे इन द सेन्स आता हा तिकीटचा बाजार आहे. आता आपण त्यांच्या जानेवारीपर्यंत मोबाईल जे प्राप्त झाले त्याच्यावरून ते चेक केलेलं आहे. आता तपासातला भाग आहे. अजून त्यांच्याकडे कोणते नंबर होते ते देखील त्या अँगलने आम्ही खोलात जाणार आहेत आणि इतर कोणी सहकारी तो देखील तपासाचा भाग आहे. आता हे 1648 आपण म्हटले की किती
दिवसांमध्ये? हे साधारणतः फेब्रुवारी एंडपासून आहे, म्हणजे जानेवारीच्या एंड म्हणा की फेब्रुवारी, गेले 5-7 महिन्याचं हे आम्ही त्यांच्या मोबाईलवर ना प्राथमिक तपास आहे हा. फक्त त्यांच्याकडनं जे मोबाईल आम्ही जप्त केले त्याच्यातल्या माहितीनुसार ही फिगर आहे. ही फिगर खूप एक्सटेंड होऊ शकते. सर, मंदिर प्रशासनाची जी वेबसाईट आहे किंवा सॉफ्टवेअर आहे तर ते कुठेतरी दुरुस्त करावं म्हणा किंवा अपग्रेड करावं किंवा त्याच्यात सिक्युरिटी फीचर्स ॲड करावे अशा काही सूचना तुमच्याकडनं काही दिल्या जाणार? आता या माध्यमातून त्या सगळ्या क्वेश्चन आता क्रिएट झाल्यामुळे त्या आम्ही प्रशासनाशी पण बोलणार आहेत तिकडे जाऊन तपासादरम्यान की त्या पद्धतीने जेवढं त्यांना स्ट्रेंथन सिक्युरिटी करता येईल ते करतील आता, आणि काही त्यांच्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे सुधारणा निश्चित होईल. परंतु याच्यामध्ये मंदिर प्रशासनानं देखील आहे की ज्यावेळेला एखादा पास काढला जातो त्याच्याकडे आधार कार्ड तपासणं आवश्यक आहे, त्याच नावाचा तो व्यक्ती आहे का, तर ते तपासलं जातं जसं 2 स्टेप व्हेरिफिकेशन असतं तसं तिथे होत नाही का मंदिरात? प्रश्न वर्तमान स्थितीमध्ये त्यांचं एक स्कॅनर आहे त्या ठिकाणी गेंट्रीवर VIP गेटच्या ठिकाणी स्कॅनरप्रमाणे ते व्हेरीफाईड असा त्यांना एक शब्द येतो आणि त्यानुसार ते लोकांना सोडतात. तिथं तर ID प्रूफ वगैरे बारकाईने चेक केला पाहिजे हे देखील आपण त्यांना त्याबाबत सूचना देणार आहोत की गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कदाचित त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी ID प्रूफ करणं त्यांनी इंटेन्शनली त्यांना वेळ नसेल काय वाटेवर हा गोष्टी तपासला पाहिजे. पण प्रशासन ती काळजी 100% यानंतर घेईल. आता सर यांची नेमकी मोडच का होती? म्हणजे आता मंदिराची वेबसाईट तशी बनावट वेबसाईट त्यांनी बनवलेली होती, बनावट पास काढले होते का एकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळ्या पास? वेबसाईट बनावट वगैरे नाही, वेबसाईट ओरिजिनलच आहे. तिच्यावर जायचं, त्याचं लॉगिंग करून त्याचं नाव येतं, यांची जी नाव आहे ते नाव टाकून यांचा ED नंबर टाकल्यानंतर 12 डिजिट त्या ठिकाणी जो नंबर टाकला जातो कोडचा आधार कार्डचा वगैरे ते कोणतेही नंबर ते स्वीकारतात, आधार कार्डचा ते नंबर ते स्वीकारून घेतात आणि त्याच्यानंतर मग ती वेबसाईटवर तिकीट मिळतं त्यांना. आपण ते क्रॉस चेकिंगमध्ये पुढे राहिलं आहे, हा विषय तपासातला भाग आहे. अजून आता हे सर्वसामान्य म्हणजे आता मला जरी दर्शन घ्यायचं तर मी त्या वेबसाईटवर जाऊन असा पास काढू शकतो? हो, 100% तुम्ही काढू शकता. फक्त बेसिक प्रॉब्लेम असा आहे की ती वेबसाईट तुम्हाला 7000 पास रिलीज करते. आता तुम्ही 7001ला गेलं तर तुम्हाला ते ओपन होणार नाही. म्हणजे इन द सेन्स तुम्ही त्यावेळेस आता काय करणार? आता 7000 क्लोज झाला, आपण आलो या ठिकाणी 8 वाजून गेले, आता तिकीट कुठे काही नाही आपल्याकडे, कारण कोटा 7000 झाल्यानंतर मंदिर बंद करेल ते. तर पण ह्या लोकांनी ऑलरेडी तुमचे 7000 मधले 200-500 जे पास आहेत ते अगोदर घेऊन टाकलेले आहेत. मग त्या ठिकाणी गरजून ते देणार की आता तुला जायचं आहे म्हटल्यावर 200चं 500 लागेल, 400 लागेल, जे काही त्यांचं असेल त्या पासवर किंमत असते का 200 रुपये? त्या 500वर 200 रुपयेच किंमत असणार, त्यात काही बदल नाही. हां, आणि मग हे विकताना विकताना त्या पद्धतीने 200-500 रुपये घेऊन ते त्यांना देऊन टाकणार. मग ती लोक त्या ठिकाणी एंट्री पास करून जाणार आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करत असताना त्यांना ते फक्त व्हेरीफाईड शब्द येतो. आता त्या सिस्टीमचा देखील आम्ही इथून तपासामधला भाग घेणार आहोत की ते ID प्रूफ वगैरे त्या लोकांनी पण त्या ठिकाणी कन्फर्म केलं पाहिजे, असा एक आमचा सुरक्षेचा भाग राहील. त्याच्यावर देखील तपासामध्ये काय त्यांच्याकडनं आम्ही त्यांचं उत्तर घेऊ आणि मग त्या पद्धतीने आपण तपास करू. या माध्यमातून भाविकांना आम्ही असं सांगणार आहोत की ज्या लोकांनी 200 रुपयाचं तिकीट हे 1500 रुपयात घेतलं असेल त्या लोकांनी आमच्या नंबरवर संपर्क करावा की जे जानेवारीपासून ते गेले 6 महिन्यामध्ये ज्या लोकांनी आम्हाला तिकीट भेटलं पण ते 200 रुपयाचं होतं पण मी 500 रुपये दिले होते, त्याच्यामध्ये जर ही लोक त्यांना भेटतील तर ते आम्ही फोटो देखील त्यांना नंबर देणार आहेत. ते लोकांनी आमच्याकडे स्वतःहून संपर्क करावा. पोलीस प्रशासन त्यांना तपासामध्ये साक्षीदार करून पुढे ती कारवाई करेल. सर, आणि याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हा किती मोठा हलगर्जीपणा देवस्थान ट्रस्टचं वाटतंय? कारण नाव वेगळं जातं, माझं नाव असेल, आधार कार्ड नंबर मी कुठलाही टाकून देतो आणि मी आतमध्ये प्रवेश करतो. उद्याला तिथे अशा स्वरूपात प्रवेश करू शकतो, काही मोठी दुर्घटना होण्याची पण शक्यता आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याकडनं काय कडक सूचना दिल्या जाणार आणि किती मोठा हलगर्जीपणा हा देवस्थान ट्रस्टचा वाटतो? नाही, याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अँगलने जी काही सूचना केली, दक्षता घेतली असेल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या बाजूने त्यांना स्पष्ट सूचना देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये जी पास दिल्यानंतर ती क्रॉस चेक झालीच पाहिजे, त्याशिवाय त्याला प्रवेश करता कामा नये. एक तर ID प्रूफ जो दिला आहे तो तरी चेक केला पाहिजे. त्यांचं जे स्कॅनिंग मशीन आहे त्याचा देखील आम्ही आता जाऊन व्हिजिट करणार आहोत, त्यांच्याकडनं त्या गोष्टी मागून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये काय त्यांचं किंवा रेक्टिफिकेशन काय एक्सपेक्टेड आहे दॅट विल बी कॉल देम. आपण जी व्हिजिट करणार त्यात काय प्रामुख्याने कुठल्या गोष्टी? ह्याच अँगलला आता तपासामधला भाग असल्यामुळे की तुम्ही हाऊ टू एंट्रन्स ते लोकांना आम्हाला माहिती ते चेकिंग करतात फिजिकली. आमचा बेसिक कॉन्सेप्ट काय राहतो की त्या व्यक्तीकडे फिजिकल अँगलने बघितलं जातं की त्याच्याकडे वेपन किंवा काही इतर गोष्टी काय असतील, अशा पद्धतीने फ्रिसिंग वगैरे हा प्रश्न राहतो. परंतु हे दुसऱ्या नावाने गेलेले लोक त्या ठिकाणी काय कसे जाणं बंद होईल यावर आम्ही काय शक्य आहे ते प्रशासन आणि ट्रस्टचे चेअरमन आणि आमचे SP साहेब वगैरे पण हाय लेवलला एक मीटिंग घेतील त्या संदर्भात.
सर आता आपण ज्या लोकांना घेतलेल्या ताब्यात त्या लोकांनी हायेस्ट म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या इन्क्वायरीमध्ये हायेस्ट किती दराने विकली आहे त्या संदर्भात काही त्यांनी सांगितले तुम्हाला? ते 700 ते 1000 रुपयापर्यंत आहे. 200 तिकीट 700 ते 500, 700, 1000 पर्यंत आहे. 1000 हा आधारता येईल 500 तर. आता ते जे तिकीट ब्लॅकिंगचं किंवा अशा लोकांना विक्री करत असताना ही डिपेंड ऑन द ते कस्टमर आणि त्याच्या दोघातल्या याच्यावर डिपेंड सिच्युएशन आहे. आणि एकाच व्यक्तीच्या नावाने किती तिकीट असं नाही, व्यक्तीचं विषय, व्यक्तीचं नाव वेबसाईट काय करते, फक्त तुमचा पैसा, तुमचं नाव आणि डिजिट बघते. आता ते व्यक्तीचे नावं वेगवेगळे राहू शकतात. त्याने टाकताना पण चुकीचं नाव, आम्ही त्याचा सगळा भाग तपासातला भाग आहे. ते सगळं आम्ही आता वेबसाईटवरनं बघणार आहोत. ते क्रॉस चेकिंग होईल. आणि तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही म्हटलं त्याचं नाव काय होतं आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो? त्याचं आता खटल नाव होतं त्या ग्रुपचं. हां, डायरेक्ट खटल, खटलच म्हणता येईल त्याला. ठीक आहे, ठीक. डायरेक्ट खटल म्हणून आहे तो. 5 लोकांचा ग्रुप होता सध्या, जो आता आम्ही याच्यामध्ये डिटेन केला आहे. त्या 5 लोकांचे मोबाईल आणि त्यांचे सगळं सीज झालेलं आहे. त्यांनी देखील त्या मोडस कशा त्या पद्धतीने आम्हाला प्रत्यक्षरित्या पंचांसमोर करून दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने आम्ही हे काम करत होतो. आतापर्यंत 5000 भाविकांना प्राथमिक अंदाजित, आता पुढे वाढेल 3, 4 ती वाढते. म्हणजे आता हे त्यांनी केलं. आता बाकी गोष्टी बऱ्याच वेगवेगळ्या राहू शकतात. 5000 कस्टमर, 1648 बनावट जेव्हा 1648. या संदर्भात आम्ही आता नुकतंच जे काही पासचा जो घोटाळा आहे या संदर्भात आम्ही यापूर्वीच तक्रार केलेली आहे. साधारणतः 1 वर्षापूर्वी तक्रार केली होती. त्या संदर्भात चौकशी होऊन तत्कालीन पोलीस प्रमुख जे होते आपले शेवाळे साहेब यांनी बऱ्यापैकी प्रगती केली होती. आणि 1-2-4 दिवसापूर्वी पत्रकार बंधूंनी एक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला चालना देऊन 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आम्हाला समजलं आहे. आणि पोलीस निरीक्षक महेशराव कुलकर्णी साहेब या दृष्टीने तपास करतात. तुम्ही तक्रार कोणाकडे केली होती, काय तक्रार केली होती? आम्ही त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती या संदर्भात की अशा प्रकारे याचा जो टेक्नॉलॉजीचा किंवा ह्या प्रोसेसचा दुरुपयोग करून काहीतरी माल प्रॅक्टिस होते. आणि आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आमच्या देवस्थान ट्रस्टच्या यांनी म्हणजे व्यवस्थापकांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली. नाही, पण मग ही तक्रार कधी केली होती? मुळात तक्रार करण्याचं कारण तुमच्याचकडे होतं ना, तुमच्याचकडे, तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली, पण तुम्ही काय सुधारणा केली? नाही, त्याच्यानंतर आम्ही ज्या प्रकारची तक्रार प्राप्त झालेली होती त्याच्यामधला आम्ही संबंधित ज्याचा ठेका दिलेला आहे या प्रोसेसिंग यंत्रणेला, तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून 1 वर्षभर नव्हतं. परंतु काय असं की चोरी करणारा मनुष्य नवीन त्याच्यामध्ये लॅकुना शोधून वेगवेगळ्या प्रकारचे अवलंब करतो. तर आता 1 वर्षभर काही तक्रार नव्हती. आता ही जी काही तक्रार आलेली आहे त्या तक्रारीची प्रसिद्धी माध्यमांनीच ते उघडकीस आणल्यामुळे शासनाने म्हणण्यापेक्षा पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ 5 जणांना अटक केली आणि ते पुढील तपास करतात. विश्वस्त मंडळ आणि मंदिर प्रशासनाची देखील त्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी जी की आपल्या यंत्रणेमध्ये आपण जी यंत्रणा निर्माण केली लोकांच्या सुविधेसाठी, बरोबर, त्या सुविधेच्या यंत्रणेमध्येच घोटाळा झालेला आहे. कुणी आलं तरी कुणी अशा पद्धतीचं गैरप्रयोग तुमच्याकडनं मंदिर प्रशासनाकडनं त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही कळवलं का? आपण अध्यक्षांना कळवलं किंवा जिल्हा प्रशासनाला कळवलं किंवा जे व्यक्तिगत कळवलं का? नाही, आता तुम्ही ही जी काही सांगितलं हे टेक्नॉलॉजीवर आधारित यंत्रणा आहे. विश्वस्त मंडळ यातलं जे आहे टाईम टेस्टेड जे आहे, अनेक देवस्थानच्या ठिकाणी ज्यांनी काम केलेलं आहे अशा टाईम टेस्टेड ज्या काही सुविधा उपलब्ध आहे, उदाहरणार्थ शिर्डीला असेल, तिरुपतीला असेल, याचं इम्प्लिमेंटेशन आपण करतो आहे. आणि हे आल्यानंतर आमचे जे चेअरमन आहेत त्यांच्या आम्ही कानावर घातलं, ते स्वतः जातीने याच्यात लक्ष घालत आहेत. आणि हा परवाचीच ही गोष्ट आहे, काल त्या लोकांना अटक झालेली आहे. आणि आज माझ्या माहितीनुसार आज संध्याकाळी त्याच्याविषयी त्या टेक्नॉलॉजीच्या संबंधातली जी काही लोक आहे, जी एजन्सी आहे, त्यांना समोर बोलवून ते जाणून घेऊन याच्यामध्ये सुधारणा करून आणि त्याच्यातल्या या विषयातल्या ज्ञात तज्ज्ञ लोकांना बोलवून त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करणार. खरं तर मंदिर प्रशासन किंवा फक्त 5 लोकं होणं ही जबाबदारी नाही, याचं 2 स्टेप 3 स्टेप व्हेरिफिकेशन होणं कुठल्याही 5चं आवश्यक आहे. बरोबर. त्या 5च्या नावाखाली पूर्ण बाहेरचा दहशतवादी घुसू शकतो मंदिरात, बाहेरचा कुणीही माणूस घुसू शकतो, नाव दुसरं आणि अशा वेळेला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा. मग ह्याला जबाबदार मंदिर प्रशासन नाही आहे का की 2 स्टेप व्हेरिफिकेशनच ठेवलेलं नाही त्या 5ला? काय होतं की हे बघा, शेवटी हे काय कोणते शासकीय कार्यालय नाही आहे.
जर समजा तुम्ही आपण जर याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मी कुठे बोट नाही दाखवत, पण संसदेमध्ये पण अतिरेकी घुसले होते. संसद तर देशाची सर्वोच्च संस्था आहे आणि देशातल्या सर्वोच्च टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरली गेली. काल परवा तुम्ही असं बघितलं असेल तर एक आमदार म्हणजे आपल्या विधान भवनातसुद्धा काही लोक जे आहे शिरल्याचं आपल्या कानावर आलं. देवस्थानच्या याच्यामध्ये आपण करत असताना तुम्ही सांगितलेली सूचना अतिशय स्वागतार्ह आहे की देवस्थान या आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि देशामध्ये चालू असलेल्या अतिरेकी ॲक्टिव्हिस्टच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या सुविधा मागच्या कुंभमेळ्यात आम्ही दिल्या होत्या. DMFD असेल, बॅक स्कॅनर असेल, पण पूर्वीच्या भाविकांचा एक फुटफॉल साधारणतः एक 14,000 ते 15,000 होता. आज असं झालेलं की 25,000 ते 30,000 भाविक असतात आणि रांग जर हल्ली नाही त्या स्पीडने तर भाविकांचा खूप मोठा दबाव निर्माण होतो. म्हणजे ज्या वेळेस दर्शनाला पूर्वी 3 तास लागायचे आता 8 तास लागत आहेत ही गोष्ट आहे. आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन जर आपण बघितलं असेल तर गर्भगृहाच्या दरवाजाजवळ आल्यानंतर ज्यावेळेस 4 फुटाच्या याच्यातून तो खाली दर्शन असं त्यावेळेस होतं. त्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंद मिळतात, 1 सेकंद मिळत असेल तर त्याचं समाधान होत नाही. त्याच्यामुळे पब्लिक क्राय खूप प्रकारे तयार होतो. तर ह्या सगळ्यांचा समन्वय साधून आपण याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची हे आहे. आणि आमचं जर देवस्थानची पेरी बघितली तर आम्हाला 4 कोटाच्या बाहेर आमची जागा नाही आहे. आता शासनाने याच्यासाठी कॉरिडॉर प्रस्तावित केलेला आहे. त्यामुळे लोकांना भरपूर सुविधा म्हणजे टॉयलेट्स वगैरे सुविधा होऊ शकतात. पुरातत्व खात्याचे सुद्धा अतिशय जाचक नियम 100 मीटरच्या आतमध्ये आहे. कोणती सुविधा करताना आम्हाला त्याच्या भयंकर अडचणी येतात. पण ह्या सगळ्या यंत्रणांचा समन्वय साधून या सगळ्या यंत्रणांना आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि NMAचे नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात आणि प्राधिकरणाचे आत्ता गेडम साहेब झालेले आहेत. त्यांनीसुद्धा वारंवार याच्यात भेटी देऊन जो कोणता कॉरिडॉरचा आत्ता त्यांनी संकल्पना मांडलेली आहे त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहे. इव्हन म्हणजे टेक्नॉलॉजिकल इम्प्लिमेंटेशनसुद्धा त्यांनी याच्यामध्ये धरलेलं आहे. तर आगामी एक 4-6 महिन्यामध्ये याच्यात सुधारणा होऊन अतिशय चांगल्या उत्तम आणि दर्जाची सुविधा आपण भाविकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. ओके, थँक्यू. आता ह्या श्रावण महिन्यासाठी एक आपण सांगू का कसं? नाही हे सदर पोलीस आमच्या पासेसचा जो दुरुपयोग त्या ठिकाणी काही चुकीच्या लोकांनी केल्याचं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ही जी टेक्नॉलॉजी आम्ही हायर केलेली आहे, जी वेबसाईट आमची आहे, तिच्यावरती भाविकांना, सर्वसाधारण भाविकांना चांगल्या पद्धतीने ते ताबडतोब तिकीट उपलब्ध व्हावं या अनुषंगाने केलं होतं. परंतु आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं, तिरुपतीला होतं, पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे. त्या धर्तीवर 2 स्टेप आणि 1 to 1 B2B त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. हे आत्ता आमच्या लक्षात आलं. आम्ही ही योजना पहिल्यांदाच मागच्या 5-6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी सुरू केली आणि त्या त्रुटी लक्षात आल्यानंतर जसं आमच्या सहकारी विश्वस्तांनी सांगितलं तसं आम्ही अध्यक्षांशी बोलून, सर्व विश्वस्तांशी बोलून स्वतः त्या टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये सगळे इम्प्लिमेंटेशन आणण्याचा 100% प्रयत्न. पण हे जे पास विक्री करणार आहे ते तुमचे मंत्री करतायत, तुमचे एवढे सिक्युरिटी गार्ड असतात, त्यांचं लक्ष कसं जात नाही? तुमच्याच कर्मचारी कोणतरी याच्याशी हात मिळवणी आहे. कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. परंतु तुमच्याच माध्यमांनी मागच्या वर्षी आम्हाला भारतातल्या तळागाळापर्यंत आम्ही ही सुविधा उपलब्ध केलेली आहे याची माहिती मिळावी असा प्रयत्न केला होता. परंतु अजूनही प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ती योजना कळायला अजून काही कालावधी जाईल असं आम्हाला वाटतं. तुम्ही त्याच्या अनुषंगाने त्याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून त्र्यंबकला येताना, जसं आमच्या विश्वस्तांनी सांगितलं की ASIची अडचण असल्यामुळे 15,000 ते 20,000 लोकांचं इथं दर्शन होऊ शकतं. परंतु ते जर प्री बुक असलं तर तो भाविक डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतःचं तिकीट घेऊन, स्वतःचा फोटो घेऊन, ID घेऊन त्या ठिकाणी दर्शनासाठी येईल. अशा पद्धतीने पुढच्या 1-1.5 वर्षात, 2 वर्षात ती अपडेट होण्याची आमची अपेक्षा आहे. प्रश्न असा होता की तुमचं उत्तर दरवाजा आहे, तिथेच हा काळा बाजार होतो ना, तिथेच तिकीट विकली जात आहेत भाविकांना, तिथे कसं लक्ष जात नाही? तुमचं थोडंसं या बाबतीत असं होतं की त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या प्रांगणात पूर्वी VIP किंवा देणगी दर्शनाचं तिकीटचं ऑफिस होतं. परंतु आर्किओलॉजीच्या नियमानुसार तुम्ही 100 मीटरमध्ये अशा प्रकारचे कोणते देणगी स्वीकारू शकत नाही असं त्यांनी आम्हाला त्यावेळेस कळवलं की अशा प्रकारे तुम्ही ते सेंटर नाही करू शकत, हे आमचं मॉन्युमेंट आहे. आणि मग आम्ही त्यांच्याशी वाद घालण्याच्या ऐवजी आम्ही इथून 100 मीटरच्या बाहेर म्हणजे कुशावर्त तीर्थाजवळ, आमच्या शिवप्रसाद धर्मशाळेजवळ आणि पार्किंगला ज्या ठिकाणी लोक वाहनतळ पार्क करतात त्या ठिकाणी आम्ही ही सगळी फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली. आता एखाद्या माणसाने तिकीट घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते तिकीट विकणं हा देवस्थानच्या अखत्यारीतला विषय येत नाही.
परंतु अशा प्रकारे स्क्रीनशॉट घेऊन लोकांना गंडवलं जातं. अगदी अक्षरशः मी सांगतो, बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या मंदिराच्या 2 तास तो रांगेत उभा राहिल्यानंतर आमच्या ज्यावेळेस मंदिराच्या याच्याजवळ तो येतो स्कॅनर मशीनजवळ, त्यावेळेस त्याला कळतं की आपल्याला गंडवलेलं आहे, तो रडायला लागतो, त्याचे पैसे पण गेलेले असतात. दुसरी गोष्ट अशी की 2 तास उभं राहून ज्यावेळेस दरवाजाजवळ आलेला असतो त्यावेळेस एक मानवतेचा दृष्टिकोन ठेवून पण आम्ही त्यावेळेस काय करतो की तो म्हणतो आता माझ्याकडे भाड्याला पैसे नाही राहिले, मी दर्शनाला खर्च केला. मग आम्ही याच्यात विचार काय करतो की आपल्या गावची बदनामी होऊ नये किंवा ह्या यंत्रणेची बदनामी, तेव्हा ऑलरेडी नाडला गेलेला आहे. हे देवदार आहे, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते, देवाचं दार आहे, इथं कोणाला अन्याय नाही करू शकतो. तो 2 तास उभा राहून आलेला आहे ना, मग आम्ही त्याच्यात सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करतो, कोणी दिलं, काय दिलं, तुझ्याकडे फोटो आहे का, तुझी कोणाचा काढला, त्याचा फोटो काढला आहे का. आम्ही काही अशा प्रकारे जे काही समाजकंटक आहे यांचे फोटोसुद्धा दिलेले आहेत पोलीस स्टेशनला, आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई पण केलेली आहे. मागे तर आम्ही घेताना फोटो आम्हाला त्यांनी दिले की मी ह्या माणसाकडून पैसे घेतले, ह्या माणसाला पैसे दिले आणि त्याच्याकडून तिकीट घेतलं, त्यांनी आम्हाला फोटो प्रोव्हाइड केले. आम्ही ते पोलीस स्टेशनला कळवले की असे मध्ये आम्ही बोर्ड लावले होते, तुम्ही बघितलं असाल तर आम्ही बोर्ड लावले, त्याच्यात काही लोकांचे फोटो टाकले होते की हे आमचे कोणते अधिकृत एजंट नाहीत, देवस्थानच्याशी यांचा काही संबंध नाही, तरी आपण या लोकांकडून तिकीटे घेऊ नये. आम्हाला काही प्रॉसिक्युशनचा अधिकार नाही आहे, परंतु कंप्लेंटचा तर अधिकार आहे ॲज अ नागरिक म्हणून. आम्ही त्या फोरममध्ये जाऊन त्यावेळेस आम्ही कंप्लेंट केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.